पर्यटन राज्य असलेल्या गोव्यात धुलीवंदनाचा उत्साह, ठिकठिकाणी स्थानिकांसोबत परदेशी पर्यटकांकडून धुलीवंदनाचा उत्साह, विदेशी पर्यटक रंगांची उधळण करत लुटतात धुलीवंदनाचा आनंद। पुण्यात भोई प्रतिष्ठानकडून रंग बरसे कार्यक्रमाचं आयोजन, यंदाचं या कार्यक्रमाचं 31वं वर्ष। या कार्यक्रमानिमित्त मोठ्या प्रमाणात तरुणाई रस्त्यावर डीजेच्या तालावर ठेका धरून तरुणाईकडून मनसोक्त रंगांची उधळण, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रंगोत्सवात सहभागी। ओडिशातील पुरीच्या जगन्नाथ मंदिरात धुळवड साजरी, देशी विदेशी पर्यटकांकडून रंगांची उधळण, गुलालासह विविध रंगांची उधळण करत भाविकांचा जल्लोष, हाती पालखी घेऊन मंदिराला प्रदक्षिणा घालून देशभरातून आलेल्या भाविकांनी साजरा केला धुळवडीचा उत्साह। नागपुरातील नंदनवन परिसरात गुलाबाच्या फुलांनी धुळवड साजरी, रासायनिक रंग न वापरता पर्यावरणपूरक होळीबाबत जनजागृतीसाठी फुलांच्या होळीचं आयोजन, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांनी गुलाबाच्या पाकळ्या एकमेकांवर टाकून धुळवड साजरी केली। यवतमाळमधील बंजारा समाज बांधव होळीनिमित्त संत सेवालाल महाराजांच्या मंदिरात पारंपरिक गाण्यांच्या तालावर ठेका धरत बंजारी बांधवांनी एकमेकांना शुभेच्छा देत होळीचा सण साजरा केला। मुंबईच्या अंधेरीत मराठी कलाकारांनी एकत्र येऊन साजरी केली धुळवड, अवधूत गुप्ते, सुशांत शेलार, गौरव मोरे, नम्रता संभेराव या कलाकारांनी एकत्र येऊन साजरी केली धुळवड। नृत्यांगना गौतमी पाटील कळव्यामधील खारेगावमध्ये धुळवडीला उपस्थिती, नगरसेवक अभिजित पवार यांच्याकडून रंग दे कळवा कार्यक्रमाचं आयोजन। ठाण्यात नगरसेवक अभिजित पवार आयोजित रंग दे कळवा कार्यक्रमाला गौतमी पाटीलची हजेरी, यावेळी आव्हाडांनी गौतमी पाटीलला रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या। माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांची कार्यकर्त्यांसोबत धुळवड, जालन्याच्या भोकरदनमधील निवासस्थानी शहरासह ग्रामीण भागातून आलेल्या कार्यकर्त्यांसोबत केली रंगांची उधळण। बीडमध्ये धुलीवंदनाचे वेगवेगळे रंग, गुजराती दाम्पत्याची वेशभूषा लक्षवेधी, चंदन तुकडे या गुजराती दाम्पत्य मागील 10 वर्षांपासून पर्यावरणपूरक होळीचा संदेश देत वेगवेगळी वेशभूषा परिधान करतात। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडून रंगांची उधळण, कुटुंबीय, मित्रपरिवार आणि लहान मुलांसोबत मुख्यमंत्री सावंत यांनी साजरी केली धुळवड। धुळ्याच्या दोंडाईच्या नगर परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या धुलीवंदन उत्सवात पालकमंत्री जयकुमार रावल सहभागी, पालकमंत्री जयकुमार रावल यांनी रंगांची उधळण करत ठेका धरला। या उत्सवात नगराध्यक्षा नयनकुमारताई रावल या देखील सहभागी झाल्या होत्या। बुलढाण्यात होळीनिमित्त मेहकरचे आमदार सिद्धार्थ खरात यांचा बंजारा नृत्यावर ठेका, संत सेवालाल यांच्या गराशा गडावर साजरी होते राज्यस्तरीय होळी महोत्सव। बंजारा भगिनींकडून आमदार सिद्धार्थ खरातांचं बंजारा नृत्यातून आगळं वेगळं स्वागत। शिवसेना आमदार अर्जुन खोतकरांकडून पर्यावरणपूरक होळी साजरी, खोतकर यांनी जालन्यात सहकाऱ्यांबरोबर नैसर्गिक रंग आणि फुलांची उधळण करत धुळवडीचा उत्सव साजरा केला। ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून धुळवडीच्या कार्यक्रमाचं आयोजन, तरुणाईसह जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनही रंगांची उधळण, स्टेजवर गाण्याच्या तालावर आव्हाडांनी धरला ठेका। ठाण्यात धुळवडीचा उत्साह, कचराळी तलाव परिसरात नगरसेवक राजेश मोरेंकडून धुळवडीचं आयोजन, ठाणेकरांची मोठी गर्दी, डीजेच्या तालावर तरुणाई थिरकली। उज्जैनमध्ये होळीनिमित्त श्री महाकालेश्वर मंदिरात विशेष आरती, महाकालच्या दरबारात भव्य भस्म आरतीनं होळीची सुरुवात झाली। दरवर्षीप्रमाणे यंदाही बीडच्या अश्वत्थामा मंदिरासमोर लोटांगण कार्यक्रम, 100 वर्षापासून अश्वत्थामा मंदिरासमोर धुलीवंदनाच्या दिवशी लोटांगण घालण्याची परंपरा, शेकडो भक्त आपली मागणी पूर्ण करण्यासाठी लोटांगण घालत असतात।
वर्ध्यात प्रभात फेरीतून जनजागरण, धुलीवंदनाला प्रभात फेरीच्या माध्यमातून प्रबोधन करत सामाजिक जनजागृती, टाळ मृदुंगाच्या निनादात जनजागृतीपर भजनाचं सादरीकरण. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पाला 2000 किलोच्या द्राक्षांचा नैवेद्य. नाशिकच्या सह्याद्री फार्मच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या रसायनमुक्त द्राक्षांची बाप्पासमोर आरास. काळ्या, हिरव्या आणि लाल द्राक्षांनी देवाचा गाभारा सजला. धाराशिवमध्ये बंजारा समाजाकडून पारंपरिक होळीचा सण साजरा. होळीच्या अगोदर जन्मलेल्या मुलांचं बारसं करण्याची परंपरा. पितळी हंड्यामध्ये खीर भरून लाकडांच्या सहाय्यानं हंडा जमिनीत बांधण्याची वेगळीच प्रथा. तर महिला फेर धरून पारंपरिक गाण्यावर ठेका धरतात. बीडच्या विडा गावात धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची 90 वर्षांची अनोखी परंपरा. जावयाची गाढवावरून गावात मिरवणूक काढून त्याला आहेर, अंगठी देऊन मान देण्याची अनोखी परंपरा आणि प्रथा. मुंबईच्या जुहू परिसरात धुळवडीनिमित्त अपघात टाळण्यासाठी पोलिसांकडून नाकाबंदी. ट्रिपल सीट आणि विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाईचा बडगा. आणि यानंतर युद्धासंदर्भातल्या बातम्यांचा घेऊया सुपरफास्ट आढावा. पाकिस्तानला अफगाणिस्तानचा मोठा दणका. अफगाणी सेनेकडून पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक. पाकिस्तानात 60 ठिकाणी अफगाणी सेनेचं सर्जिकल स्ट्राईक. सर्जिकल स्ट्राईकमध्ये 18 पाकिस्तानी मारले गेल्याची माहिती. इस्रायलचं हिजबुल्लाच्या गुप्तचर मुख्यालयावर एअर स्ट्राईक. लेबनॉनच्या बेरूतमध्ये इस्रायली विमानांनी हल्ला केला. हिजबुल्लानं तेल अवीववर केलेल्या एअर स्ट्राईकला इस्रायलचं प्रत्युत्तर. इराणी महिला फुटबॉल खेळाडूंचा राष्ट्रगीत गाण्यास विरोध. AFC महिला एशियन कप स्पर्धेतील व्हिडिओ व्हायरल. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर होणाऱ्या हल्ल्याचा निषेध. अमेरिकन इराणवर हल्ले वाढवण्याचा निर्णय घेतल्यावर लढाऊ विमानं इराणच्या दिशेनं. F-35, F-18 सुपर हॉर्नेट, EA-18G या घातक विमानांचा समावेश. USS अब्राहम लिंकन युद्धनौकेवरून घेतली झेप. इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात आतापर्यंत 600हून अधिक नागरिकांचा मृत्यू. एकट्या इराणमधील 600हून अधिक नागरिकांचा मृत्यू. एकंदर परिस्थिती पाहता आकडा वाढण्याची भीती. इराणमधील 1250हून अधिक लक्ष्यांवर हल्ला. इराणवरील हल्ल्याच्या 4थ्या दिवशी अमेरिकेचा मोठा दावा. IRGCचं मुख्यालय क्षेपणास्त्र तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा. इराणवरील हल्ल्याच्या 4थ्या दिवशी अमेरिकेचा मोठा दावा. इराणनं UAEच्या दिशेने 150हून अधिक बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली. तर UAEच्या हवाई संरक्षण दलानं 9 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र डागली. 6 क्रूज क्षेपणास्त्र आणि 148 ड्रोन रोखले. इस्रायलचं लेबनॉनवर पुन्हा हल्ले. हिजबुल्लाच्या कमांडर अदमाह अदनान अल ओथमान हल्ल्यात ठार. कमांडर अदहम हा भरती झालेल्या तरुणांना प्रशिक्षण देत होता. राजधानी बैरूतला इस्रायलकडून पुन्हा लक्ष. बैरूतमधल्या इराण दूतावासावरही इस्रायलचे हवाई हल्ले. इस्रायलकडून इराणची एअर डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त. एअर डिफेन्स सिस्टीम वापरणाऱ्या सैनिकांवर देखील इस्रायलनं मिसाईल डागल्या. या हल्ल्याचा व्हिडिओ देखील समोर. इराकमधील इरबिल भागात हॉटेलवर इराणचा ड्रोन हल्ला. हॉटेलात अमेरिकन सैनिक थांबले होते अशी माहिती मिळताच इराणचा हल्ला. इराकमधील इरबिल या भागात इराणचं समर्थन करणाऱ्या गटाचं इरबिलमधील अमेरिकन तळावर त्यांनी हल्ला केल्याची माहिती. अमेरिका आणि इराण युद्धाची आग आता सौदी अरेबियात. सौदीचा सर्वात मोठा तेल शुद्धीकरण कारखाना असलेल्या रास तनुरा तेल रिफायनरीवर इराणचा ड्रोन हल्ला. हल्ल्यानंतरच्या नुकसानीचा सॅटेलाइट फोटो जारी. इराण विरुद्ध लवकरच मोठी कारवाई केली जाणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. इराणनं आत्मसमर्पण नाही केलं तर हल्ले तीव्र होतील. ट्रम्प यांचा इशारा. इराणवर एक मोठा हल्ला अजून बाकी. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचं मोठं वक्तव्य. आमचं ध्येय क्षेपणास्त्र क्षमता आणि नौदल शक्तीवर हल्ला करणं आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांचं वक्तव्य. इस्रायल आणि अमेरिकेनं केलेल्या हल्ल्यात 160 शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू.
निष्पाप मुलांच्या मृत्यूला ट्रम्प जबाबदार असल्याचा इराणचा हल्लाबोल. इराणचं आखाती देशातील अमेरिकी सैन्याच्या ठिकाणांवर हल्ले. सौदी अरब, युएई, बहारीन, जॉर्डन, कुवेत, कतार, इराक, ओमान, तुर्की, सिरियात इराणचे हल्ले. अमेरिकेच्या पिंकनी डेकवरून इराणवर डागली टॉमहॉक मिसाईल अमेरिकेतील सर्वाधिक घातक मिसाईल. इराणच्या विध्वंसासाठी अमेरिकेनं या मिसाईल डागल्या. इराणचा शाहेद ड्रोनद्वारे दुबईवर हल्ला. दुबईत राहणाऱ्या अमेरिकी नागरिकांवर हल्ला केल्याची इराणची माहिती. दुबईच्या एका इमारतीवर शाहेद ड्रोनने केला हल्ला. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडकडून इराणवरील हल्ल्याचा नवा व्हिडिओ जारी. व्हिडिओत फायटर जेट्स, हेलिकॉप्टर्स, क्रूझ क्षेपणास्त्र, B-2 बॉम्बर्स, इराण विरोधात कोणकोणती शस्त्र वापरली, आणखी कोणती वापरली जातील ते दाखवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न. कुवेतमध्ये पाडलेल्या अमेरिकन F-15 विमानाचा व्हिडिओ जारी. कुवेती नागरिकांकडून इराणी पायलट समजून मारहाणीचा प्रयत्न. कुवेती नागरिकांसमोर अमेरिकन वैमानिकांची गयावया. कुवेतनं इराणी समजून केलं होतं अमेरिकेचं विमान लक्ष्य. Everything good? No problem. Thank you for helping us. Everything fine? अमेरिका आणि इस्रायलनं जोरदार मारा करत इराणची 11 जहाजं केली नष्ट. ओमानच्या आखातात इराणी नौदलाची जहाजं तैनात होती. आखाती देशांवर समुद्रातून हल्ला करण्याचा इराणचा कट होता. युएईच्या अध्यक्षांची दुबई मॉलला भेट. इराणच्या हल्ल्यामुळे झालेल्या नुकसानाचा घेतला आढावा. रहिवाशांनी दिलं सुरक्षिततेचं आश्वासन. इराणनं होर्मुझची सामुद्रधुनी केली बंद. जर कोणतेही जहाज गेले तर आम्ही ते जाळून टाकू. सामुद्रधुनी बंद केल्यानंतर मोठं विधान. कोणालाही तेलाचा एक थेंब मिळणार नाही, इराणचा इशारा. होर्मुझची सामुद्रधुनी महिनाभर बंद राहिल्यास युरोपियन देशांना सगळ्यात मोठा फटका बसण्याची शक्यता. युरोपमधील गॅसची किंमत 130% वाढण्याची शक्यता. सध्या सुरू असलेल्या युद्धामुळे याआधीच गॅसच्या किमती या 22% वाढलेल्या आहेत. अमेरिकेच्या कमांडरकडून आणखी एक नवा व्हिडिओ समोर. ऑपरेशन इपिक फ्युरीचा नवीन व्हिडिओ पोस्ट. इराणच्या मिसाईल सिस्टीम उद्ध्वस्त करतानाचा हा व्हिडिओ असल्याची माहिती. क्षेपणास्त्र प्रक्षेपणाचा नवा व्हिडिओ जारी करून इराणची धमकी. सौदी अरेबिया, कुवेत, बहारीनसह अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्रांचा मारा. चीनी शस्त्रास्त्र कुचकामी असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध. इराणची चीनी एअर डिफेन्स सिस्टीम पूर्णपणे निष्प्रभ. इराणमध्ये तैनात चीनची HQ-9 एअर डिफेन्स सिस्टीम निष्प्रभ. इस्रायल, अमेरिकेनं फोडला चीनी शस्त्रास्त्रांचा फुगा. फ्रान्स 34 वर्षांनी अणुबॉम्बची क्षमता वाढवणार. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची घोषणा. फ्रान्सकडे सध्या 300 अणुबॉम्ब. फ्रान्समध्ये आण्विक वापराचे अधिकार राष्ट्राध्यक्षांकडे. दुबईत अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था. फुजेरा एअरपोर्टवरून स्टार एअरची 2 विमानं आज टेक ऑफ घेणार. संध्याकाळी 164 प्रवासी मुंबईमध्ये होणार दाखल. पुण्यातील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडीजच्या दुबईत अडकलेल्या विद्यार्थ्यांना शिंदेंचा फोन. मदतीसाठी विद्यार्थ्यांनी शिंदेंशी संपर्क साधला होता. हे विद्यार्थी सहलीसाठी त्या ठिकाणी गेले होते. पुण्यातील वीणा टूर्स मार्फत दुबईला गेलेले 42 पर्यटक मुंबईत परतले. अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे आखाती देशांमधली विमानसेवा बंद. प्रशासनानं दखल घेत या प्रवाशांसाठी विमानसेवा उपलब्ध करून दिली. भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधू भारतात परतली. सुखरूप परतल्यानंतर सिंधूची पोस्ट. दुबई विमानतळ प्रशासन आणि सरकारचे मानले आभार. युद्धामुळे थांबलेली दुबईतील विमानसेवा हळूहळू सुरू. दुबईहून मर्यादित उड्डाणांची सुरुवात. आधी बुकिंग केलेल्या प्रवाशांना प्राधान्य.
दुबईत अडकलेल्या 25 जणांचा ग्रुप कोल्हापूरच्या हुपरीत सुखरूप परतला. हा ग्रुप दुबईत ज्या ठिकाणी राहिला होता त्या हॉटेलच्या आजूबाजूला हल्ले झाले होते. या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करत दुबई प्रशासनानं प्रत्येक प्रवाशाला 26,000चं गिफ्ट दिलं. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची इराणनं हल्ला केलेल्या स्थळाला भेट. जेरुसलेमच्या पश्चिमेकडील बेट शेमेश येथील इराणी हल्ल्याच्या स्थळाला नेतन्याहूंनी भेट दिली. भारत रशियाकडून YS-400 सुदर्शन संरक्षण प्रणाली खरेदी करणार. संरक्षण मंत्रालयाकडून खरेदीला मंजुरी. इराण इस्रायल युद्धादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय. ऑपरेशन सिंदूर दरम्यान S-400 प्रणालीला महत्त्वाची भूमिका बजावली होती. आखाती देशातील युद्धाचा द्राक्ष निर्यातीला फटका. हजारो कंटेनर्स बाजारपेठेच्या प्रतीक्षेत. कोट्यवधी परकीय चलनाचं नुकसान होणार. त्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं सरकारच्या भूमिकेकडे लक्ष. आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली छोट्याशा ब्रेकची. अपडेट घेऊन लगेच परत येतोय. पाहत रहा ABP माझा.